श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कसे आहात? मग ठीक आहात ना? ठीक राहा, मजेत राहा, आनंदात राहा. आज मी काय आज काकांचा फोन आला होता. शॅम्पूची मार्केटिंग करायची रे आपल्याला. मी घराकडे आलो, गाडी घेतली आणि गोव्याला आलो आम्ही. म्हणून काकाने मी गोव्याला आलो आणि गोव्यामध्ये पेट्रोल स्वस्त असतं म्हणून गोव्याला आलो. गोव्यातून पेट्रोल वगैरे भरलं आणि सगळं पण व्हिडिओ मी बंद केला, मध्ये परत चालू केला आणि माणगावला आलो. माणगावच्या माणगावला आलो आणि दत्त बाजारला आलो आणि माल टाकला दत्त बाजारला. कारण का आम्ही त्यांना प्रति महिन्याला 3दा आम्ही त्यांना माल टाकत असतो म्हणून. कारण का तो शेतकरी संघाला तो शॅम्पू वगैरे केमिकल वगैरे पुरवतात म्हणून. ते भांडी घासायला वगैरे काय असतात म्हणजे त्याचं अनदर काय असेल तर एक्स्ट्रा ते आपल्याला का माहीत नाही. थोडं आपल्याला डीपमध्ये मी काय त्यांच्याशी उतरायला गेलो. नंतर परत गाडी घेऊन सुटलो. परत मला खूप रूट करायचं होता मला अजून म्हणून. नांदगाव करायचं होता, देवगड होतं, नंतर परत नांदगावसून देवगड करून परत नांदगावला येऊन परत मला ह्याला तळला, नंतर कासारडा, वैभववाडी, नंतर फोंडाघाट करून परत कणकोलीसून परत सावंतवाडी देऊन परत त्यांची गाडी त्यांना घराकडे लावून परत मला परत संध्याकाळी 7 वाजता परत म्हणून. कारण का झोमॅटो हा माझा मेन बिझनेस आहे माझा. संध्याकाळच्या वेळी नाही झोमॅटो केलं तरी त्याला रात्रभर झोपत नसते म्हणून. कारण का एक दिवशी त्याला 800-900 रुपये असतात. हे आपलं पार्ट आहे म्हणजे जे काय त्यांच्या गाडीला कोण जात नसतं म्हणून ते मला बोलवतात म्हणून. कारण का त्यांच्या गाडीवरती गेलो की 900 रुपये पगार सुटतो, परत जेवण खाणं सुटतं बिचारे, ते बरे आहे म्हणून. कारण का त्यांना ती गाडी चालवा जमत नाही म्हणून ते मला सांगतात म्हणून. कारण का जमत नाही असा विषय, गाडी चालवतात त्यांना कॅन वगैरे उचलायचे असेल म्हणून त्यांना जमत असं म्हणून ते मला सांगतात, अरे चैतन्य तू पण चल माझ्या जरा मदत केल्यासारखं होईल. डिलिव्हरी जिथे शॅम्पूची मार्केटिंग केल्यासारखं. मार्केटिंग म्हणजे आमचं काय मार्केटिंगचा विषय नसतो. आमचं फक्त गॅरेजात किंवा सर्व्हिसिंग सेंटरला जाऊन शॅम्पू फक्त सप्लाय करायचं असतो आमच्याला म्हणून. आम्ही इथे आलो आशिष हॉटेल इकडे हायवे रस्त्याला लावून आम्ही इकडे पद्धतशीर जेवलो आणि नंतर आम्ही परत त्यांना सुटणार कसं आहे, परत रस्ता खूप मोठा आहे, दौरा खूप लांबचा दौरा आहे. तो पूर्ण दौरा क्लिअर करायला संध्याकाळी मला 7 वाटणार म्हणून. कसं आहे त्या गाडीला आणखीन ते लाईट कमी आहे. तर वैभववाडीला आलो मी. तळ्यातून ते जेवलो आणि तळ्यातून कासारडा मार्गे वैभववाड्यात आलो. वैभववाडी स्टँडच्या समोरच्या बाजूला सर्व्हिसिंग सेंटर आहे. तिकडे सर्व्हिसिंग सेंटरात शॅम्पू वगैरे उतरला, केमिकल वगैरे उतरलं त्यांना म्हणून. नंतर आम्ही बसलो तर आम्ही परत सुटला नंतर आम्ही इकडे आलो. लाईटची कमतरता होती.